पाहायला मिळतोय, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं यश पाटील. पहिलाच बॉल खूप चांगला पाहायला मिळणार खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं एका क्षणाला वाटलं होतं की चेंडू आतमध्ये वळतोय की काय, परंतु भरपूर जास्त बाहेर आणि पंचाने चेंडू वाईट घोषित केलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्र बजागे सरांना तुम्ही पाहताय आणि त्यांच्या सोबतीला जर पाहिलं तर महेश कडू सर या सामन्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज यश पाटील. पहिला चेंडू खराब राहिला. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. खरं तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथून हा चेंडू जर पाहिला तर खराब राहिलाय यश यांच्या माध्यमातून. गोलंदाज यश पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओसवीचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळतोय आणि ते डॉट बॉल आलाय. यशचं कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थानं षटक क्रमांक पहिलं तो हाताळतोय. भरपूर मोठी जबाबदारी. खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये लीडर आहे दिनेश चौगुले आणि खूप चांगलं कार्य त्याचं राहिलंय. इथे जर पाहिलं तर रनवेमध्ये थोडासा अडथळा आणि ते स्वतःला थांबवलं. 5 षटकांचा सामना आहे, त्यामुळे या सामन्यामध्ये भरपूर काही गोष्टी बनवू शकतात, होऊ शकतात. खरं तर फलंदाजांना देखील इथून चांगली संधी आहे, कारण 5 षटकांचे सामने भरपूर कमी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु BCAच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर 5 षटकांचे सामने तुम्ही पाहताय आणि खऱ्या अर्थानं हा दुसरा सामना आजच्या दिवसातील 5 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे फ्रंटफुटला आले परंतु रिचेबल नव्हताच बॉल आणि त्यामुळेच की काय चांगला चेंडू पाहायला मिळाला. थोडीशी लेंथ मागे खेचली. गुडलँड स्पॉटमधून चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळला, परंतु फ्रंटफुटला येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज ललित करत होता, परंतु अयशस्वी ठरला आणि आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला यश पाटील यांच्या माध्यमातून. यावेळी चेंडूला हुक केलाय. वॅकंट एरिया, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी 6 वाला षटकार फलंदाज ललित पाटील यांच्या बॅट मधून या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. खरं तर आखूड टप्प्यात चेंडू होता, बॅकफुटला गेला आणि तिथून त्याला हुक केलाय आणि सरळ पाठवले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅच मध्ये पहिला षटकार फलंदाज ललित पाटील याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीचे 2 चेंडू जर पाहिलं तर ललित यांच्या विरोधात खूप चांगले पाहायला मिळाले यश यांच्या माध्यमातून, परंतु इथे जर पाहिलं तर गुडलँड स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज झाला आणि हुकचा स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज ललित यांच्या बॅटमधून. स्विचचा फटका गॅप मध्ये खेळलेत, परंतु वॅकेट एरिया आणखीन एक चांगला चेंडू फटका पाहायला मिळतोय. फलंदाज ललित यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषा ओलांडतोय. आलाय चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता स्विचचा फटका गॅप मध्ये पॉइंटला बीट करून हा बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चांगला स्ट्रोक ललित पाटील यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं आदरणीय सन्माननीय नयनजी पाटील दादांचं स्वागत केलंय या चौकारानं, असंच म्हणावं लागेल. खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय या मॅच मध्ये ललितनं आणि 2 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून. इथे देखील बेग हिट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याने चेंडू होता, चेंडूच्या रेषेमध्ये अजिबात नव्हते. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला यश यांच्या माध्यमातून. मागील 2 चेंडू यश यांचे खराब राहिले होते. खरं तर दोन्ही चेंडूवरती 2 मोठे फटके ललित यांच्या बॅटमधून आलेत, परंतु इथे कमबॅक करणारा चेंडू राहिलाय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल गॅप मध्ये. कव्हरला फिल्डर नाहीये. बॉल सीमारेषा पार. ललित यांच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार चौकार. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि दोन्ही फलंदाजांचा जर आपण विचार केला ना तर एका बाजूला ललित पाटील स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला सातत्याने पाहायला मिळाला आणि त्याच्या बॅटमधून 2 मोठे चौकार आले. तदनंतर एक षटकार देखील त्यांनी या उभ्या मैदानाला दाखवलाय
आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 15 या आकड्यावरती. काय जबरदस्त सुरुवात या मॅचमध्ये परिधी 11 जून नांदुर्की या संघाने केलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं ना तर या पहिल्या षटकावरती वर्चस्व गाजवलंय, अधिराज्य गाजवलंय आणि इथून कमबॅक करावं लागेल आई देवी वडूनवकर या टीमला. कारण ललितच्या बॅटमधून खूप चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. सुरुवातीला जर पाहिलं तर लॉंग लेग रिझनमध्ये एक भव्य षटकार, तदनंतर पॉइंटला चौकार, कव्हर क्षेत्रामध्ये देखील त्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं मैदानाच्या चहू बाजूने मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो आणि तसेच काही फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती करण पाटील, स्ट्रायकिंग एंडला नील काटेकर हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यावेळेस जर पाहिलं तर पहिल्यांदाच तो स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल. करणला या षटकामध्ये जबाबदारीनं गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा यश यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती करण पाटील, स्ट्रायकिंग एंडला नील काटेकर, डावखुऱ्या शैलीचा फलंदाज तुम्ही पाहताय. ओव्हर द विकेट आडव्या बॅटनं स्ट्रोक एक्झिक्यूट केला. मिड विकेटला डीप मध्ये प्रोटेक्शन, फिल्डिंग चांगली. फक्त या चेंडूवरती एकच धाव मिळेल. फलंदाज नीलला सेकंडचा कॉल केलाय आणि इथे 2 धावा मिळतील की काय, परंतु नाही. फलंदाजाने घिसाडगाई केली आणि धावाच्या स्वरूपात पहिला धक्का या मॅच मध्ये परिधी 11 जून नांदुर्की या टीमला बसलाय. फलंदाज बाद. आदरणीय सन्माननीय भूषणजी पाटील साहेबांना विनंती करतोय सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. खऱ्या अर्थानं श्री कालिका माता वडगड संघाचे कट्टर समर्थक आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने संबंध आतापर्यंत जोपासलेत आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचं खूप चांगलं योगदान राहिलंय. अशा आदरणीय सन्माननीय भूषणजी पाटील यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. तसेच या परिसरातील आजी माजी सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ, जे वरिष्ठ नागरिक आहेत आणि क्रिकेटचे निश्चित चाहते आहेत, नितांत क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहेत, त्या सर्वांना विनंती करतोय सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. खऱ्या अर्थानं कुणालजी आणि कल्पेश यांचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीनं या स्पर्धेमध्ये प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने लक्ष केंद्रित केलंय आणि खूप चांगल्या पद्धतीनं डोलारा उभारलाय आणि प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान या स्पर्धेमध्ये करण्याचा प्रयत्न त्यांचा देखील राहिलाय. त्यामुळे या एवन जोडीचं कौतुक करावं लागेल. कल्पेशजी आणि कुणाल यांचं खऱ्या अर्थानं जबरदस्त जबाबदारी स्वीकारली आहे आणि एक चांगली क्रीडा स्पर्धा. इथे धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेले आहेत आणि श्री कालिका माता संघाचे सर्व खेळाडूंचं भरपूर योगदान राहिलंय. यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिझन मध्ये फिल्डर नाहीये, बॉल वेगाने सीमारेषेच्या पलीकडे जातो. इथे आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅटमधून. बॉल सीमारेषा पार, आलाय चौकार. थँक्यू. काय चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर आडव्या बॅटने स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर नव्हते, वॅकेट एरिया आणि करण पाटील यांच्या विरोधात खऱ्या अर्थानं करण पाटील यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. करण पाटील पुन्हा एकदा यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाही या मॅच मध्ये. आणखीन एक धक्का, फलंदाज करण पाटील बॅक टू द पेव्हिलियन. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, खरं तर खोलवर टप्प्याला चेंडू होता, डिग आउट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला लॉफ केला होता, परंतु त्या ठिकाणी यश पाटील आलेत डाऊन द बॉल आणि यश पाटील यांच्या माध्यमातून कमालीचा झेल पाहायला मिळाला. आणि आणखीन एक धक्का या मॅच मध्ये टीम परिधी 11 जून नांदुर्गी या टीमला बसल्या. जॉय विहान केवणी आपण कुठे जायचं नाहीये, यानंतर आपण लगेच सामना खेळवतोय. जॉय विहान केवणी संघ आपण कुठे जायचं नाहीये. आदरणीय सन्माननीय राजेंद्र पाटील साहेबांना विनंती करतोय आपण देखील आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. वडगर गावातील एक अप्रतिम व्यक्तिमत्व, अनमोल रत्न आणि समाजसेवक देखील आहेत. खूप चांगलं कार्य राजेंद्र पाटील साहेबांचं राहिलंय आणि साहेबांना विनंती करतोय सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून.
नवीन फलंदाज विजय पाटील मैदानावरती दाखल झाल्या, परंतु करण यांचं देखील कौतुक करावं लागेल. मागील चेंडूवरती चौकार जरूर आला, परंतु तदनंतर काय जबरदस्त कमबॅक केलंय, फलंदाजाला बाद केलंय. यावेळेस देखील जर पाहिलं तर ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. पंच आमच्याकडे वळतील, दोन्ही समांतर करतील आणि अवांतरच्या स्वरूपात इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली आहे. संघाची धावसंख्या 21, 21 धावा. पहिल्या षटकामध्ये 15 धावा जरूर आल्या, परंतु या षटकामध्ये करण पाटीलचा प्रयत्न राहिलाय. विकेट घेण्याचा सातत्याने तो प्रयत्न करतोय आणि मागील चेंडूवरती विकेटही पाहायला मिळाली. हो, यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉथर्डला तिथे फिल्डर आहे, मिस्टेक केली आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आउटफील्ड फास्ट, बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन एक चौकार या मॅच मध्ये. रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता, खरं तर शरीरापासून दूर खेळला होता, कंट्रोल नव्हता अजिबात या फटक्यामध्ये. बॅटची लिडिंग एज आणि शॉट थर्डला फिल्डर त्या ठिकाणी होते आणि त्या फिल्डरने मिस्टेक केली. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि 4 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो, इथे फुलटॉस चेंडू होता, स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला फिल्डर आहेत, फिल्डिंग चांगली आणि ते फक्त एकच धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 26, 26 धावा धावफलकावरती. याही षटकामध्ये आतापर्यंत धावा बनल्यात. खऱ्या अर्थानं 2 चौकार आलेत. नशिबाची साथ देखील फलंदाजाला मिळाली आणि खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं ना तर चांगल्या स्थितीमध्ये परिधी 11 झू नांदुरकी संघ आतापर्यंत राहिलाय. जबरदस्त बॅटिंग फलंदाजांनी केली आहे असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये 15 धावा, याही षटकामध्ये करणच्या विरोधात धावा येत आहेत. हो, स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेगाने फिल्डर कव्हर क्षेत्रामध्ये धावत आहेत. फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल केलाय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली ती 28 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना परिधी 11 झू नांदुरकी या संघाने धावफलकावरती धावा बनवल्यात. त्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बरोबर 14च्या सरासरीनं 28 धावा धावफलकावरती जोडल्यात. या षटकामध्ये तब्बल 13 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. करण पाटीलने 2 जरूर विकेट मिळवल्या, परंतु बॅटिंग करत असताना विजयनं इम्प्रेस केलं. मैदानावरती दाखल झाला, 3 चेंडूचा त्याने सामना केलाय, 7 धावांवरती तो खेळतोय आणि चांगल्या रंगात आलाय विजय. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ललित पाटील देखील खूप चांगली साथ देतोय. त्याच्या बॅटमधून देखील 2 चौकार आणि 1 षटकार या मॅच मध्ये आपण पाहिलंय. खऱ्या अर्थानं श्री कालिका माता वडगर या संघाचा देखील नामउल्लेख करावा लागेल. ज्या पद्धतीनं अगदी कमी कालखंडामध्ये, कमी कालावधीमध्ये या स्पर्धेचं आयोजन केलंय, त्यासाठी करणजी पाटील, कल्पेशजी पाटील, संपूर्ण कालिका माता वडगर संघाचं कौतुक करावं लागेल. लाजवाब क्रीडा सोहळा आणि खूप चांगला मोठा डोलारा उभारलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. इथून जर पाहिलं तर कमबॅक करावं लागेल. दिनेश चौगुले खरं तर या संघाचे लीडर आहे. कॅप्टनच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर दुसरा खेळाडू आहे, परंतु दिनेश चौगुले जर पाहिलं तर लीड करतो या टीमला. आणि इथून जर पाहिलं तर एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये दाखवावा लागेल आईदेवी वडूनगर संघासाठी. सागर पाटील जर पाहिलं तर कॅप्टनच्या भूमिकेमध्ये वडूनगर संघाच्या आपल्याला पाहायला मिळतोय. खरं अर्थानं दिनेश चौगुले कॅप्टन आहे आणि खरं तर जबरदस्त कॅप्टन्सी त्याची राहिली आहे. परंतु इथून जर पाहिलं ना तर कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल या मॅचमध्ये, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आतापर्यंत धावफलकावरती 28 धावा, परंतु येणाऱ्या 3 षटकामध्ये जर पाहिलं ना तर धावा थांबवाव्या लागतील, धावा रोखाव्या लागतील आणि त्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती सागर पाटील, परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय विजय पाटील. हो, इथे फुलटॉस चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर त्या ठिकाणी धावतात वेगाने. लॉंग लेग रिजन मध्ये बॉल थांबणार नाही, बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक चौकार. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे भीमरसाठी. पंचांचं अगदी जर पाहिलं तर पंचांनी रिव्ह्यू घेतलाय आणि तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील.
इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि आदरणीय सन्माननीय विशालजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. एक जबरदस्त व्यक्तिमत्व विशालजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात मेडल देखील प्राप्त झालेले आहेत. असे आदरणीय सन्माननीय विशालजी पाटील दादांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुलटॉस चेंडू होता आणि खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज विजयांच्या बॅटमधून. आणि लगेच जर पाहिलं तर त्या ठिकाणी जर पाहिलं ना तर मोठा फटका खेळण्यामध्ये यशस्वी झालाय विजय या मॅचमध्ये. सागर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. रनवेमध्ये अडथळा स्वतःला थांबवलं आणि इथून जर पाहिला ना तर धावा सातत्याने आलेत या मॅचमध्ये. खऱ्या अर्थानं पहिल्या सामन्याचा जर आपण विचार केला तर त्या सामन्याच्या तुलनेत जर पाहिलं तर या मॅचमध्ये धावा बनताना आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी फलंदाजांनी केली आहे. हो यावेळेस जर पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न यशरक्षक मिस्टेक करतोय. बाईकच्या स्वरूपात इथे धाव मिळेल परंतु इथे व्हाईट बॉल देखील आहे. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 34 या आकड्यावरती. इथून विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल, मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखावा लागेल. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. हो इथे अराउंड लेग खरं तर इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि त्रिफलाचीच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालाय. आणखीन एक धक्का खरं तर फलंदाज बाद. आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फलंदाज ललितने केलाय आणि त्रिफलाचीच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालेला आहे. चांगला कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळाला सागरेच्या माध्यमातून. खरं तर आतापर्यंत धावा बनत होत्या आणि इथून जर पाहिलं तर विकेट प्राप्त केलेली आहे. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा तेव्हा धावा थांबतात आणि या मॅचमध्ये अगदी तसंच काही कार्य आईदेवी वडूनवगर या टीमला करावं लागेल. मागील चेंडूवरती जरूर विकेट आली परंतु येणाऱ्या चेंडूवरती देखील फलंदाजांवरती दबाव टाकावा लागेल आणि ते कार्य मैदानावरती या षटकामध्ये सागर पाटील या गोलंदाजाला करावं लागेल. नवीन फलंदाज मयूर मैदानावरती दाखल झालाय. हो यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफला खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला होता दिनेशने. खऱ्या अर्थाने एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु इथे एकच धाव मिळेल. मिड ऑफच्या डोक्यावरून हा स्ट्रोक खेळायचा होता मयूरला परंतु एलिव्हेशन मिळालं नव्हतं आणि चांगला प्रयत्न त्या ठिकाणी दिनेश चौगुले यांच्या माध्यमातून ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. खूप चांगला प्रयत्न राहिला आणि इथे एकच धाव मिळाली या चेंडूवरती. गोलंदाज सागर पुन्हा एकदा. हो यावेळेस फुलटॉस चेंडू आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न डीप पॉइंटला त्या ठिकाणी फिल्डर सेकंडचा कॉल केलाय परंतु एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 36 या आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 28 धावा बनल्या होत्या. आतापर्यंत जर पाहिलं तर 8 धावा या षटकामध्ये सागरने खर्च केल्यात आणि इथून येणाऱ्या चेंडूवरती देखील चांगली कामगिरी करावी लागेल. हो यावेळेस जर पाहिलं तर आडव्या बॅटनं स्ट्रोक सजवला बैठक स्ट्रोक परंतु फिल्डर आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. वाह काय जबरदस्त प्रयत्न. अफलातून एफर्ट्स पाहायला मिळाला. असं म्हणतात ना डोक्याला ताण दिल्याशिवाय समाजात मान मिळत नाही. इथे शरीराला ताण दिला आणि इथे जर पाहिलं तर चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला आणि तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाईल. अगदी चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय की नाही आणि आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील परंतु कौतुक करावं लागेल त्या फिल्डरचं कारण शरीराला खूप चांगल्या पद्धतीने ताण दिला स्ट्रेच केलं आणि जबरदस्त एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाला पवन यांच्या माध्यमातून. काय जबरदस्त प्रयत्न उडता पवन आपल्याला पाहायला मिळाला आणि अफलातून फिल्डिंग त्याची राहिली. सेफ आहे म्हणजेच या चेंडूवरती जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 2च धावा मिळतील. आपल्या संघासाठी 4 धावा सेव्ह केल्यात. आणखीन जर पाहिलं तर एका चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये आणि परंतु पवनचं कौतुक करावं लागेल. काय फिल्डिंग कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. एका क्षणाला वाटलं होतं की एकच धाव घेतले तर नक्कीच आमचे गुणलेखक या ठिकाणी मिस्टेक करतायत क्षमस्व. एकच धाव या चेंडूवरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो यावेळेस समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट हिट ग्रेट हिट आलाय चौकार फलंदाजाच्या बॅटमधून.
तीन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करत असताना परिधी 11 जू नांदुर्गी या संघाने 10 फलकावरती आतापर्यंत धावा जोडल्यात. त्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 41 धावा. चांगली बॅटिंग आतापर्यंत केलेली आहे. सुरुवातीला जर पाहिलं तर ललितनं इम्प्रेस केलं, जबरदस्त बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांची सरबत्ती पाहायला मिळाली. परंतु इथे जर पाहिलं ना तर विजय पाटील देखील या मॅचमध्ये आक्रमक झाले. त्यांच्याही बॅटमधून मोठे फटके येऊ लागलेत आणि इथून जर पाहिलं तर धावा रोखाव्या लागतील टीम वडू नवघरला, कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये भरपूर जास्त धावा त्यांच्या विरोधात आतापर्यंत राहिलेत. आणि इथून जर पाहिलं तर युवा गोलंदाज आहेत आणि युवा गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. परंतु जबरदस्त कामगिरी या सामन्यामध्ये परिधी 11 जू नांदुर्कीच्या फलंदाजाने आतापर्यंत केलेली आहे. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती करण आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार करण पाटील, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील खोलवर टप्प्याने चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, वाईट यॉर्कर, चांगला चेंडू पाहायला मिळतोय करण यांच्या माध्यमातून. आणि ते जर पाहिलं तर पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलंय, तिसऱ्या पंचाची मदत आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. आमचे तिसरे पंच पाहणी करतील. परंतु खोलवर टप्प्याने चेंडू होता, चॉप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाजाने जरूर केला. आणि ते जर पाहिलं ना तर तिसरे पंच आमचे पाहणी करतील. चेंडू वाईट आहे की नाही, निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तर नक्कीच या ठिकाणी युसीएन लाईव्हचा टेक्निकल सपोर्ट घेतला जातोय, कारण चेंडू वाईट आहे की नाही पाहिलं जाईल. परंतु ऑप्स्टमच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि तिथून जर पाहिलं इट्स अ फेअर डिलेव्हरी. करण यांचा पहिला चेंडू खूप चांगला पाहायला मिळाला आणि इथे जर तर मयूर यांच्या विरोधात हा चेंडू डॉट आलाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती करण पाटील, पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मयूरच्या विरोधात इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझर्व मध्ये त्या ठिकाणी डीप मध्ये फिल्डर आहेत, फिल्डिंग चांगली आणि ते फक्त एकच धाव मिळेल मयूरला. मयूरच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या 10 फलकावरती जाऊन पोहोचलेली ती 42 या आकड्यावरती. या षटकाची सुरुवात करत असताना करणने इम्प्रेस केलंय. खोलवर टप्प्याचे सातत्याने तो चेंडू टाकतोय. मागील चेंडू देखील खोलवर टप्प्याचा होता, वाईट यॉर्कर पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न, तिथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. हो, यावेळेस स्विचचा फटका समोर सापडलेत पायचीच्या स्वरूपात. फलंदाज बाद. या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी करतात करण पाटील, फलंदाज बाद झालेला आहे. स्वरूपात इथे फलंदाज बाद झालेला आहे. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न करण यांच्या विरोधात केला आणि इथे आणखीन एक धक्का परिधी 11 जू नांदुर्गी या टीमला बसलाय. नवीन फलंदाज निशांत ठाकरे मैदानावरती दाखल झाले. संघाचा कॅप्टन आहे निशांत ठाकरे. आणि इथून जर पाहिलं तर धावसंख्या आतापर्यंत चांगली उभारली आहे जू नांदुर्गी या टीमने. आणि इथून जर पाहिलं ना तर येणाऱ्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. आणि संघाचा कॅप्टन निशांत ठाकरे मैदानावरती इन ॲट पोझिशन नंबर 6 6व्या क्रमांकावरती तो मैदानावरती दाखल झालाय. परंतु करण पाटीलचं कौतुक करावं लागेल. मागील षटकामध्ये करण यांच्या विरोधात 13 धावा, परंतु दिनेश चौगुले याने त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि विश्वासाला सार्थपणे आतापर्यंत या षटकामध्ये कामगिरी राहिली आहे करण पाटील यांच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी. इथे देखील खोला टाकला होता, परंतु मिड ऑफला फिल्डर त्या ठिकाणी दिनेश चांगली फिल्डिंग करतायत. अखेर चेंडूला थांबवलाय, फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवरती देखील. वा, जबरदस्त गोलंदाजी करतायत सातत्याने खोलवर टप्प्याचे चेंडू आणि खोलवर टप्प्याच्या चेंडूवरती मोठा फटका खेळत असताना फलंदाजांना भरपूर साऱ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. आणि इथे जर पाहिलं ना आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूवरती फक्त एकच धाव आणि संघाची धावसंख्या 10 फलकावरती जाऊन पोहोचलेली ती 43 या आकड्यावरती. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये 41 धावा बनल्या होत्या, परंतु या 4थ्या षटकामध्ये धावा थांबल्यात. चांगली गोलंदाजी करण पाटील. यावेळेस देखील समोरच्या दिशेने फटका खेचलाय, फिल्डर धावतायत. चांगला प्रयत्न, चेंडूला स्टॉप केलाय. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर इथे 3 धावा कंप्लीट केल्या जातील. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे, परंतु फिल्डरचं देखील कौतुक करावं लागेल. लॉंग ऑन रिझन मध्ये चांगला प्रयत्न आणि ते या चेंडूवरती 3 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 46 या आकड्यावरती. 46 धावा 10 फलकावरती. आणि इथून जर पाहिलं तर
येणाऱ्या षटकांमध्ये जर पाहिलं तर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाज जरूर करतायत, परंतु या षटकामध्ये धावा थांबल्यात असंच म्हणावं लागेल. करण पाटील पुन्हा एकदा हुक केलाय, पाठवलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. निशांत ठाकरेच्या बॅट मधून आलाय अस्मानी सुलतानी टोला, षटकार. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि या चेंडूला हुक केलाय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता थोडेसे बॅकफुटला गेले, हात ट्रॅकर आणि हुकचा फटका पाहायला मिळाला फलंदाज निशान यांच्या बॅटमधून. आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन 6 धावा या मॅच मध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 52 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत परिधी 11 जून नांदुरकी या संघाने खूप चांगली धावसंख्या उभारली आहे. खऱ्या अर्थानं सुरुवातीला जर पाहिलं तर ललितनं चांगली सुरुवात करून दिली. विजयांच्या बॅटमधून देखील धावा येताना आपण पाहिलेत, परंतु निशांत ठाकरे संघाचा कॅप्टन जबाबदारीनं त्या ठिकाणी कामगिरी करतोय आणि त्यांच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. शेवटचं षटक आहे स्लॉगवरचं षटक. खऱ्या अर्थानं गाडी 6व्याच गेअरवरती आहे. या मॅच मध्ये धावा बनल्यात आणि इथून जर पाहिलं ना तर धावा थांबवाव्या लागतील. या षटकामध्ये असं वाटू लागलं होतं की करण पाटीलच्या षटकामध्ये धावा येत नाही आहेत, परंतु शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि याही षटकामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु करणनं चांगली सुरुवात केली होती. फलंदाजांना बाद केलं, धक्के जरूर दिले, परंतु तदनंतर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला आणि यशस्वी देखील राहिलेत. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत धावफलकावरती 52 धावा. स्लॉगवरचं षटक आहे निर्णायक षटक. बॉलिंग ट्रॅकवरती प्रथम भगत हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावफलकावरती जर पाहिलं तर 52 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर विजय बाद झालेला आहे, परंतु इथे जर पाहिलं तर मयूर पाटील चांगली साथ देतोय. निशांतच्या सोबतीला तो चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून जरूर मोठा फटका आलेला नाहीये, परंतु सिंगल डबल्स घेण्याचं कार्य त्याचं देखील राहिलंय. स्लॉगवरचं षटक. बॉलिंग ट्रॅकवरती प्रथम भगत. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय मयूर पाटील. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. हो इथे आडव्या बॅटनं आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना चौकार येतोय फलंदाज मयूर यांच्या बॅटमधून. तसं पॅडल स्वीपचा फटका पाहायला मिळाला मयूर यांच्या बॅटमधून. खऱ्या अर्थानं बैठक स्ट्रोक पाहायला मिळाला आणि वॅकेंट एरिया होती, गॅपमध्ये खेळले आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना मयूर यांच्या बॅटमधून चौकार आला. या मॅचमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 56 या आकड्यावरती. अब तक 56 धावफलकावरती धावा आणि प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये केलेला आहे. सकाळी सकाळी पारिजातकाची एक एक फुले आपण वेचत असतो, परंतु या मॅचमध्ये ओंझळीनं धावा वेचायचं काम सुरू आहे. सातत्याने मोठे फटके आणि आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये फलंदाजी करणारा संघ परिधी 11 जून नांदुरकी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण षटक क्रमांक 5 सुरू आहे आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा बनवल्यात त्या 56 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती प्रथम. हो यावेळेस देखील जर पाहिला तर ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर आहे डाऊन द बॉल आणि इथे मिस्टेक झालेली नाहीये. फलंदाज मयूर पाटील बॅक टू द पेव्हिलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ऑन दी अप फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर जास्त, डिस्टन्स कमी आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डर होता यतीश आणि यतीशच्या माध्यमातून कमालीचा झेल पाहायला मिळाला. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. खरं तर व्यवस्थित टायमिंग करू शकले नव्हते आणि शरीराचं संतुलन व्यवस्थित नव्हतं. स्ट्रोक खेळत असताना अगदी जर पाहिलं तर त्याचा चेहरा अगदी जर पाहिला तर आकाशाच्या दिशेने, त्याच मुळेच की काय या फटक्यावरती कंट्रोल नव्हतं, त्यामुळे भरपूर जास्त एलिव्हेशन आणि डिस्टन्स कमी होतं आणि ते झलबाच्या स्वरूपात फलंदाज मयूर बाद झालाय. नवीन फलंदाज ललित ठाकरे मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु धावफलकावरती आतापर्यंत खूप चांगली धावसंख्या
परिध इलेव्हन जू नांदुरकी या संघाने उभारली आहे आणि खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं ना तर या षटकामध्ये गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल. स्लॉगवरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे, अंतिम षटक आहे आणि या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील कारण सुरुवातीच्या 4 षटकामध्ये भरपूर जास्त धावा परिध इलेव्हन जू नांदुरकी या संघाने बनवल्यात. त्यामुळे या षटकामध्ये आई देवी वडुनगर संघाला, दिनेश चौगुले यांच्या संघाला धावा रोखाव्या लागेल, कमबॅक कराव्या लागतील या षटकामध्ये. प्रथम बॉलिंग ट्रॅकवरती प्रथम भगत याला तुम्ही पाहता युवा गोलंदाज आणि त्याच्यावरती विश्वास दाखवलाय या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. स्लॉगवरचं षटक तो हाताळतोय आणि आतापर्यंत एक विकेट त्यांनी प्राप्त देखील केली आहे या षटकामध्ये. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. हो, यावेळेस अराउंड द लेग 3 फ्लॅश इट, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्टा उद्ध्वस्त, अनदर गॉन. आणखीन एक फलंदाज बाद झाला. काय जबरदस्त कमबॅक राहिलाय. मागील 2 चेंडूवरती 2 विकेट प्रथमने घेतल्या. सुरुवातीला जर पाहिलं तर मयूरला बाद केलं, इथे ललितला देखील बाद केलाय. हॅट्रिक वरती आहे गोलंदाज प्रथम आणि त्याचं कौतुक करावं लागेल. स्लॉगवरच्या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी, प्रभावित करणारी कामगिरी राहिली आहे कारण पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला परंतु तदनंतर सलग 2 चेंडूवरती 2 विकेट या षटकामध्ये प्रथमने घेतलेत आणि प्रथम हॅट्रिक वरती आहे आणि या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक तो साजरी करेल का हे देखील पाहावं लागेल. नवीन फलंदाज मयूर मैदानावरती दाखल झालेत. गोलंदाज प्रथम भगत, हॅट्रिक बॉल, इथून विकेट घ्यावी लागेल. हो, इथे खोलवट टप्प्याला चेंडू होता, फक्त चेंडूला दिशा दिली. स्क्वेअर रिजनवर डीप मध्ये प्रोटेक्शन, फिल्डर वेगाने त्या ठिकाणी पोहोचतेत लॉंग लेगला आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 58 या आकड्यावरती. या परिसरातील आजी माजी सर्व खेळाडू आणि खरं तर या परिसरातील ज्यांच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य राहिले असे व्यक्तिमत्व, त्या सर्वांना विनंती करतोय सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि ते फलंदाज बाद झालेत. वा, जबरदस्त कामगिरी करतायत गोलंदाज प्रथम भगत. आणखीन एक फलंदाजाला बाद केलाय. इथे जर पाहिलं तर मयूर मात्र देखील बाद झालाय. वा प्रथम, वा जबरदस्त कामगिरी. या शेवटच्या षटकामध्ये भरपूर जास्त इम्प्रेस केलंय आणि फलंदाज बाद. तसं कामगिरी प्रथम भगत या षटकामध्ये करतायत. आतापर्यंत फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात, 5 चेंडू टाकलेत आणि 3 विकेटही घेतल्यात या षटकामध्ये. वा, जबरदस्त कामगिरी. वा प्रथम भगत, वा जबरदस्त कामगिरी करतायत आणि इम्प्रेस केलं कारण सुरुवातीच्या 4 षटकामध्ये भरपूर जास्त धावा, या षटकामध्ये धावा थांबल्यात. गोलंदाज तयार. हो, खोलात टाकलाय. वा, जबरदस्त. आणखीन एक चांगला चेंडू परंतु तिथे 1 धाव मिळाली. सेकंडचा कॉल केलाय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन विकेट आणि या 2 धावेनं लेग बायच्या स्वरूपात 2 धावा आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 60 या आकड्यावरती आणि 61 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आई देवी वडुनगर या संघाच्या विरोधात ठेवलेलं आहे. शेवटच्या षटकामध्ये भरपूर कमी धावा खर्च केल्या, फक्त 8 धावा खर्च केल्या आणि 3 महत्त्वाच्या विकेटही घेतल्यात. त्यासाठी प्रथम भगत यांचं कौतुकही करावं लागेल. यानंतर 2 संघांनी रेडी राहायचंय. वीर तानाजी दापोडे आणि SD केवनी दिवे. वीर तानाजी दापोडे आणि SD केवनी आपण देखील रेडी राहायचंय. तसेच जॉय विहान दिवे आपण कुठे जायचं नाहीये. जॉय विहान दिवे संघ आपण देखील जायचं नाहीये. यानंतर आपण लगेच सामना खेळवतोय. तदनंतर वीर तानाजी दापोडे आणि SD केवनी आपण आपला संघ देखील आपण रेडी ठेवायचा आहे. यानंतर देखील आपण सामना खेळवणार आहोत. या डावाचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना परिध इलेव्हन जू नांदुरकी या संघाने धावफलकावरती धावा बनवल्यात त्या 60 धावा आणि 61 धावांचं टार्गेट. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये यश यांच्या विरोधात 15 धावा, तदनंतर करणच्या विरोधात 13 धावा, पुन्हा सागर पाटील आपल्याला पाहायला मिळाले 13 धावा. तदनंतर करणनं कमबॅक करण्याचा जरूर प्रयत्न केला परंतु त्याही षटकामध्ये 11 धावा आणि प्रथम भगत ला जवाब कामगिरी.
अफलातून कामगिरी राहिली. फक्त 8 धावा त्याने खर्च केल्या आणि 3 महत्त्वाच्या विकेट घेतल्या आणि 60 धावांवरती परिधी 11 जून नांदुरकी या संघाला थांबवलंय आणि 61 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. सर्व आजी क्रिकेटपटू आणि या परिसरातील वरिष्ठ नागरिक यांना विनंती करतोय, आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. श्री कालिका माता स्पोर्ट्स वडगर या संघाच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा अर्थातच श्री कालिका माता चषक 2026 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कुणालजी पाटील, कल्पेशजी पाटील यांचं कौतुक करावं लागेल. या ठिकाणी भूषणजी पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं श्री कालिका माता वडगर संघाचे कट्टर समर्थ देखील आहेत आणि खूप चांगलं कार्य भूषणजी पाटील दादांचं राहिलं आहे आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय. तर नक्कीच समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी आपण बदल करतोय. आपल्याला जॉईंट होतील महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक, आमचे मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय डॉक्टर गवळी सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद निशांत पाटील. तर 61 धावांचं लक्ष्य, एक चांगलं लक्ष्य समोर ठेवलेलं आहे. खरं तर नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला प्रारंभ केला परिधी 11 जुनादुर्गी संघाने आणि एक चांगली बॅटिंग केलेली आहे. सुरुवातीलाच जर बघितलं आपण एक चांगली सुरुवात खरं तर ललित पाटील याने केली. त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये विजय पाटील आणि तसेच मयूर पाटील यांनी चांगली बॅटिंग केली आणि डावाला आकार दिला आणि चांगली धावसंख्या म्हणता येईल. कारण आपण जर आस्किंग रन आवश्यक धावगती जर बघितली आपण 12.20 एक चांगली धावसंख्या. आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, कारण आई देवी वडनगर हा संघ सुद्धा एक लढवय्या संघ आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. क्षेत्ररक्षण लावलं जाते आणि सलामीची जोडी सुद्धा मैदानात लगेच जायच्या वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. आपण पाहतात श्री कालिका माता चषक 2026 श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर आयोजित या स्पर्धेला आज प्रारंभ झालेला आहे. आज पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं जॉय विहान केवढी संघाने यशवंतपती राहणार संघाला पराभूत केलं आणि आपण ही दुसरी मॅच पाहतो. एक चांगलं लक्ष समोर ठेवलेलं आहे. परिधी 11 जुनादुर्गी संघाने आई देवी वडनगर संघाच्या समोर 61 धावांचं लक्ष आहे. 61 इज अ टार्गेट. क्षेत्ररक्षण लावलं जाते. एसटी रक्षक एसटी पासून दूर. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट आणि 2 क्षेत्ररक्षक जे आहेत ते अगदी सीमारेषेवर तैनात केलं. त्यामध्ये एक डीप स्क्वेअर लेग आणि एक वाईड ऑफ लॉंग ऑन जवळपास काऊ कॉर्नर आणि वाईड ऑफ लॉंग ऑनच्या मध्ये तैनात केलेला आहे. सलामी जोडी खेळपट्टीवर विशालजी पाटील यांच्याकडनं मयूर मातेला सुवर्ण संधी. आपण जर 2 फलंदाज बाद केले एका षटकामध्ये तर आपणास 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यश पाटील आणि पवन पाटील अशी सलामीची जोडी आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी मयूर मात्रे. यश पाटीलला 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे 3 षटकारासाठी. अपील केलं जात आहे, लाऊड अपील. पण मात्र पंचांवर कुठल्याही प्रकारे त्याचा प्रभाव नाही. 1 धाव मात्र मिळते. पंचांचा इशारा आलेला नाही. आय थिंक बॅटला स्पर्श झालेला आहे किंवा नाही. येस, बॅटला स्पर्श झाला होता त्यामुळे यश आपलं खातं उघडतोय. जोरदार अपील झालं होतं, लाऊड अपील बघायला मिळालं होतं.
मयूर मात्रे पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर आयोजित श्री कालिका माता चषक 2026 आपण पाहतात. BGCA भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची मान्यता प्राप्त ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे, अगदी अगदी उजवी एसटीची जाऊन निघून गेला होता. डॉट बॉल. चांगली सुरुवात पाहतोय आपण मयूर मात्रेद्वारा गोलंदाजीने. फक्त एकच धाव आहे. 61 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना आई देवी वडुणोगर संघ नेहमीच वडुणोगर संघाची कामगिरी या मैदानावर खूप चांगली झालेली आहे. हा चेंडू उजव्या बाहेर जाणारा चेंडूला ऑन साईडला खेळायचं होतं, कारण उजव्या बराचसा बाहेर चेंडू होता. एक धाव मात्र मिळेल. खातं उघडेल पवन आणि संघाची धावसंख्या झाली 2. चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून मयूर म्हात्रे याची, कारण पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जर करायचा असेल तर आई देवी वडुणोकर संघाला सुरुवातीपासून पहिल्या 2 षटकामध्ये थोडंसं आक्रमकता दाखवावी लागेल. मयूर पुन्हा एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फक्त एकच धाव मिळेल. आत्मविश्वास बघायला मिळत नाहीये. फटक्यामध्ये तुमचा आत्मविश्वास असायला हवा, तो मात्र बघायला मिळत नाही. धावा एकेरीच्या रूपाने मिळत आहेत. धावसंख्या झालेले 3. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. विशालजी पाटील यांच्याकडनं जर 2 विकेट्स घेतले मयूर मात्रे यांनी तर मात्र त्याला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मात्र एका षटकात त्याने 2 विकेट्स घ्यायला हवे. पुन्हा बघितला आपण, खूप चांगला चेंडू आहे. इट्स अ वाईड यॉर्कर. डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन, प्रत्येक चेंडूमध्ये बदल मयूर मात्रेच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळते आणि हीच एक चांगल्या गोलंदाजीची खूण आहे. परिवर्तन बघायला मिळालं, व्हेरिएशन बघायला मिळते प्रत्येक चेंडूमध्ये. मयूर हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही, कारण उजव्या एसटीच्या खूपच बाहेर आहे आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. अवंतर धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 4. श्री कालिका माता चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतात. आज या स्पर्धेला प्रारंभ झाला. फुल टॉस, पण मात्र फायदा उचलता आला नाही. सरळ चेंडू जाईल तो, म्हणजे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक. फलंदाज धावबाद. वेलकम रवीश पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. रवीश पाटीलने एकेकाळी खूप स्पर्धा गाजवल्या. वडुणोगर संघातून खेळताना डावखुरा आक्रमक फलंदाजी केली. रवीश पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. खरं तर फुलटॉस चेंडू होता, फायदा उचलता आला नाही. त्या ठिकाणी पवनला दुसरी धाव घेण्याचा जो प्रयत्न केला, त्या प्रयत्नामध्ये पवन बाद झालेला आहे. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी जातोय करण पाटील. आज आई देवी वडुणोकर संघामध्ये युवा चेहरे जास्त दिसत आहेत. दिनेश चौगुले यांच्याकडे खूप अनुभव आहे आणि अनुभवाचा फायदा आपल्या संघाला कशा प्रकारे देतोय. खरं तर सुरुवात अजूनही चांगली झालेली नाही आहे, कारण 61 धावसंख्येचा पाठलाग करताना पहिल्या षटकाचा विचार जर केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या आणि महत्त्वपूर्ण एक फलंदाज पवन बाद झालेला आहे. आता मात्र उर्वरित 4 षटके आहेत. 4 षटकामध्ये अस्किंग नंदेल आवश्यक धावगतीचा एक मानसिक दबाव वाढणार आहे. छप्पन्न धावांची आवश्यकता 4 षटकामध्ये.
पुन्हा क्रॉस बॅट आडव्या बॅटनं फटका खेळलेला मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि तो पण मात्र बॅटरला संधी मिळाली स्ट्राईक रोटेट करण्याची यशला. धावसंख्या होते 6 रन. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. शांत क्रिकेट बघायला मिळते कारण प्रेक्षकांना धावसंख्येचा पाठलाग चांगल्या रीतीने होत असेल तर मात्र प्रेक्षकांना सामने आवडत असेल. मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. ज्याप्रमाणे सुरुवात व्हायला हवी, धावांचा पाठलाग व्हायला हवा, तो मात्र बघायला मिळत नाही ऐदेवी वडुणकर संघाकडून. स्वीप केलेला आहे मात्र प्लेसमेंट चांगला नाही. फटका चांगला होता, प्लेसमेंट चांगला नाही कारण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता डीप स्क्वेअर लेगला. आणि तोपर्यंत मात्र बॅटरला संधी मिळाली फक्त आणि फक्त एकच धाव घेण्याची. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 7. 1 बाद 7. ललित ठाकरे सुद्धा खूप चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. ललित राईट आर्म, याला फुल टॉस चेंडू. चेंडू हवेत आहे आणि मात्र लॉंग ऑनला एक सोपा सुंदर झेल आणि याचबरोबर यश पाटील याची खेळी सुद्धा संपुष्टात. आणि खूप चांगला बॅटर आहे. पॉवर प्लेमध्ये अतिशय स्वीपचे फटक्यामध्ये स्लॉग स्वीपचे फटके अतिशय लिहिल्या खेळतोय. मात्र प्रशांतला तुला उशिरा पाठवलं गेले, मिडल ऑर्डरला पाठवलेलं आहे. मात्र प्रशांतची बॅटिंग चांगली आहे. एक गोष्ट मात्र संघ अडचणीत सापडले. 2 फलंदाज लवकर बाद झाले आहेत आणि अजूनही धावसंख्येला सुद्धा वेग आलेला नाही. प्रशांतला चांगली बॅटिंग करावी लागेल. लिटल मास्टर आहे प्रशांत. 2 फलंदाज लवकर बाद झाले. धावसंख्या मात्र अजूनही कुठेतरी थांबलेली आहे 7. फार मोठी मजल मारायची आहे कारण 61 धावांचं लक्ष आहे 5 षटकामध्ये. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. ललित राईट आर्म, फटका खेळलेला आहे स्ट्रेट टू मिड ऑफ. मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होते आणि त्यावर लगेचच प्रशांत एक धाव पूर्ण करतोय. फटका खेळला होता मात्र सरळ मिड ऑफच्या दिशेने आणि त्यावर प्रशांत आपलं खातं उघडतोय. धावसंख्या झालेली आहे ती 8. 2 बाद 8. सलामीची जोडी तंबूत परतलेली कारण सुरुवातीला पवन बाद झाला आणि त्याच्या पाठोपाठ आपण बघितलं यश सुद्धा बाद झाला. आता मात्र खेळपट्टीवर येतो प्रशांत, त्याचबरोबर करण. डावखुरा करण कशा प्रकारे बॅटिंग करते बघायचं आहे कारण त्याच्याकडे खरं तर क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. याला पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अप्रतिम चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. इट्स अ डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळाली आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सुद्धा ललित ठाकरे सुद्धा चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना पाहतोय. याला मात्र स्लॉक केलेला आहे आणि चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर. षटकार. मानसिक दबाव निर्माण झाला होता बॅटिंग करताना ऐदेवी वडुणकर संघावर. हा जो षटकार आला या षटकाराने थोडासा मानसिक दबाव कमी होण्यास मदत होईल. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये बघितलं आपण फक्त आणि फक्त 9 धावा आलेल्या आहेत. 2 षटकांची समाप्ती. पॉवर प्लेमध्ये फलंदाजीचा थोडासा पुअर प्ले बघायला मिळतोय कारण 14 धावा झालेल्या आहेत. समोर जे लक्ष आहे ते 61 धावांचं
आणि आता मात्र जिंकण्यासाठी 47 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जवळपास 15 किंवा 16 धावा या प्रत्येक षटकामध्ये करायच्या आहेत. सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा खऱ्या अर्थाने 12.20 आवश्यक धावगती होती. आस्किंग रन रेट पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी आणि दुसऱ्या षटकात सुद्धा चांगली गोलंदाजी, त्यामुळे आस्किंग रन रेट आवश्यक धावगती जी आहे त्याचा एक मानसिक दबाव वाटताना दिसतोय. आणि मयूर मात्र कंटिन्यू आहे, कारण पहिलं षटक त्याने खूप चांगलं हाताळलं, त्यामुळे लगेचच त्याला कॅप्टननी संधी दिली. तिसरं षटक हाताळण्यासाठी कंटिन्यू असणार आहे आणि त्याचा सामना करेल प्रशांत. बक्षीस सुद्धा कंटिन्यू असणार आहे. मयूर मात्रेने 2 फलंदाज बाद केले. विशाल पाटील यांच्याकडनं आपणास 500 रुपयाचं पारितोषिक, आणि खास करून विशाल पाटील यांचा मी विशेष आभारी व्यक्त करतोय, कारण जे मेडल मॅन ऑफ द मॅचसाठी दिलं जाते ते त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. यावेळेला मात्र क्लास फटका, स्ट्रेट टू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. आत्मविश्वास, या फटक्यामध्ये आत्मविश्वास होता. भले एक धाव मिळाली पण सरळ बॅटनं फटका खेळला होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तुम्ही जेव्हा अशा प्रकारचा फटका खेळतात तुमच्यामध्ये आत्मविश्वास बघायला मिळतो. भले प्रशांतला एकच धाव मिळाली. धावसंख्या झाली 15. पण आता मात्र आईदी वडूनगर संघाला थोडंसं एअर स्ट्राईक करावं लागेल, अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. आणि जर परिधी दुनादुकी संघाला जर मॅच जिंकायची असेल तर पहिली 2 षटके ज्याप्रमाणे हाताळल्यात ना, ज्याप्रमाणे गोलंदाजी झालेली आहे त्याप्रमाणेच गोलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं, 2 क्षेत्ररक्षक व्हीच्या आकारामध्ये, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, फुल टॉस, टॉप एज, आणि फॉलो थ्रू मध्ये झेल घेतोय स्वतः मयूर म्हात्रे. तुझ्या पायऱ्या करण सुद्धा काही फारसा करू शकला नाही. त्याने एक षटकार भलेही लगावला, मात्र 4 चेंडूचा त्याने सामना केला आणि फक्त 7 धावा केल्या. तिसरा फलंदाज बाद होतोय आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी जातोय यतीश पाटील. 3 फलंदाज बाद झाले आहेत. धावसंख्या मात्र आहे ती फक्त आणि फक्त 15. 61 धावसंख्येचा पाठलाग करताना एक चांगली सुरुवात अजूनही झालेली नाहीये. कॅप्टन यतीश आलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. कॅप्टन लिडिंग फ्रेंड असं म्हटलं जातं, पण कॅप्टन आपल्या संघ अडचणीत आहे. संघाची नाव जी वादळात सापडलेली आहे ती मात्र किनारी सुखरूप घेऊन जाईल का, हा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे. मयूर राईट आर्म स्वीप, व्हॉट अ शॉट. लॅप स्वीपचा फटका बघायला मिळाला डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर षटकार. एफर्टलेस फटका. कुठल्या प्रकारे ताकदीचा वापर त्या ठिकाणी बघायला मिळाला नाही, पण टायमिंग किती जबरदस्त होतं, फुटवर्क किती जबरदस्त होतं. अगदी जागेवरनच लॅप स्वीपचा फटका बघायला मिळाला. 6 धावांसाठी षटकार. मयूर पंच डेड बॉलचा इशारा करतायत. षटकाराने आता मात्र धावसंख्येला वेग आलेला आहे. 21. मयूर पुन्हा एकदा फाईन खेळायचं होतं. चेंडू हा स्क्वेअर आहे, दिशाही नाही, डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. थोडासा एक मानसिक दबाव. बऱ्याचशा वेळेला असं होतं की एखादा मोठा फटका लागल्यानंतर गोलंदाज आपल्या दिशेमध्ये भरकटतोय. धावसंख्या झाली आहे 22. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. 39 रिक्वायर्ड. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे.
मयूर राईट आर्म स्विच हिट खेळलेला आहे, मात्र टायमिंग बरोबर झालेलं नाही आहे आणि याचबरोबर यतिशाची खेळी संपुष्टात आणि विशालजी पाटील यांनी जे पारितोषिक ठेवलं होतं ते सुद्धा मयूर म्हात्रे यांनी पटकावलेलं आहे. 2 फलंदाज बाद केलेले आहेत. पहिले खेळाडू कक्षामध्ये गेल्यानंतर दिनेश चौगुले नक्कीच यतीशी चर्चा करेल. या फटकेची आवश्यकता होती का? फुल टॉस चेंडू होता, सरळ बॅटने खरं धावा जर मिळत असतील तर खरं तर फुल टॉसवर चांगला प्रहार केला असता, ऑन साईडला चेंडू बाहेर जाऊ शकला असता. म्हणून क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आम्ही फक्त चर्चा करू शकतो, पण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आला तो प्रणित पाटील. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. यॉर्कर चेंडूवर सुद्धा षटकार लगावला जाऊ शकतो आणि फुलटॉस चेंडूवर सुद्धा फलंदाज बाद होऊ शकतो. म्हणून तर क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधला जातो. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. मयूर फुलटॉस पुन्हा फायदा उचलता आलेला नाहीये आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का. गोलंदाजी केली मयूरने आतापर्यंत 3 फलंदाज बाद केले षटकामध्ये. भले एक षटकार लगावला गेला, त्यानंतर मयूर चांगल्या प्रकारे कमबॅक करताना पाहतोय. विशालजी पाटील यांनी ठेवलेले 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा मयूर म्हात्रेने पटकावलेलं आहे आणि 3 फलंदाज. आता मात्र आईदेवी वडुलकर संघाची फलंदाजीची सर्वोत्कृष्ट जोडी खेळपट्टीवर आहे, कारण दिनेश चौगुले आहे आणि लिटल मास्टर प्रशांत आहे. रवीशचा समावेश संघामध्ये झालेला नाही, त्यामुळे आज तो प्रेक्षकांची भूमिका साकारतोय. मयूर हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्नच केला गेला नाही, कारण स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, डाव्या स्टीच्या बाहेरून जातोय आणि पंतांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे ती 23. मयूर शॉर्ट रन अप पुन्हा स्लॉक केलेले, मात्र गॅप शोधलेले आहे. प्लेसमेंट जबरदस्त आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे, चौकार. म्हात्रेचा गोलंदाजीचं पृथक्करण जर बघितलं, 2 षटके गोलंदाजी केली आणि 2 षटकामध्ये 18 धावा देऊन महत्त्वपूर्ण 4 विकेट्स प्राप्त केल्या. खूप चांगली गोलंदाजी मयूर म्हात्रेची बघायला मिळाली. 4 फलंदाज त्याने बाद केले, 2 षटकामध्ये 18 धावा दिल्या. हे षटक थोडंसं महागडं, मात्र या षटकामध्ये महत्त्वपूर्ण 3 फलंदाज त्याने बाद केले. 27 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. आव्हान कठीण वाटते, पण अशक्य मात्र नक्कीच नाही आहे, कारण दोन्ही बॅटर जे आहेत दोघांकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. प्रशांत त्याचबरोबर दिनेश चौगुले. 12-34चं समीकरण आहे आणि आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी निशांत आलेला आहे. निशांत ठाकरे. फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न.
आज मात्र फुलटॉसवर सुद्धा धावा मिळत नाहीये. मला एक सामना असा आठवते चॅलेंज मैदानावर FCC संघाचा फारुख मुन्ना याने फुलटॉसवर जवळपास 4 फलंदाज बाद केले होते. आज आठवत आहे मराठी बाणा चषक जो चॅलेंज मैदानावर झाला होता. निशांत वाट शॉट रॉकेट शॉट खेळलेला आहे. सरळ फेकून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. षटकार. वर समालोचन करतायत. निशान ठाकरे या ठिकाणी गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मात्र टायमिंग तितकं चांगलं झालंय. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू आहे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावबाची शक्यता आहे. धाव घेण्याची आवश्यकता होती का हा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे. फलंदाज बाद. आमंत्रण दे हा प्रकार बघितला. खरं तर दोघांमध्ये क्षमता होती. दिनेश चौगले प्रशांतमध्ये आणि प्रशांतने प्रयत्न केला दुसरी धाव. ज्या ठिकाणी खरं तर अजिबात धाव नव्हती त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि संघासाठी चांगली कामगिरी करतोय असं वाटत असताना मात्र धावबाच्या रूपाने प्रशांत पाटीलची खेळी संपुष्टात आलेली आहे. 6वा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या मात्र यदि 34. 9 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी गेली. 9 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 27 धावा. खरं तर दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप होती असं वाटत असताना प्रशांत धावबाद झाला आणि आता बॅटिंग करण्यासाठी जातोय अजय पाटील. 9 चेंडू आणि 27 धावा. सामना अजूनही रंगतदार अवस्थेमध्ये आहे. 9-27 समीकरण आहे. पण एक गोष्ट आहे की तब्बल 6 फलंदाज बाद झालेले आहेत. निशांत जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क बघायला मिळालेला नाहीये. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा कारण डाव्या एसटीच्या बाहेरून हा चेंडू निघून गेला. इट्स अ व्हाईट बॉल. 9 चेंडू आणि 26 धावा. 9-26 समीकरण आहे. 35 धावा झालेल्या आहेत. पुन्हा जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. अजय पाटीलचं फुटवर्क बघायला मिळत नाही. वर्ल्ड कप 99 मध्ये 1999 मध्ये भारतातर्फे सचिन तेंडुलकरच्या जागेवर सदागोपान रमेश खेळला होता आणि अशाच प्रकारचा डावखुरा फलंदाज होता. त्याचं सुद्धा फुटवर्क बघायला मिळत नव्हतं. भारत विरुद्ध झिम्बाब्वे जो सामना झाला या सामन्यामध्ये अतिशय दुर्दैवरित्या भारत पराभूत झाला होता. दिनेश चौगुलेकडनं खूप अपेक्षा असणार आहे. निशांत ठाकरे लेफ्ट आर्म लॉफ्टेड शॉट सरळ फेकून दिलेला आहे. हा बॉलीवर घेऊन हा लॉफ्ट केलेला आहे. काऊ कॉर्नरच्या वरून षटकार. टू 42 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. सामना अगदी रंगतदार अवस्थेमध्ये आहे. सात 19 असं समीकरण आहे. सामना अगदी नेट टू नेट फाईट बघायला मिळतंय. निशांत लेफ्ट आर्म पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू थोडासा खाली राहतोय.
पंचांचा बाईकचा इशारा येतोय. आता मात्र समीकरण आहे 6 चेंडू आणि 18 धावा. 6-18चं समीकरण. सहा चेंडू आणि 18 धावा. येस, 500 रुपये आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेले आहेत. मयूर मात्र संघाला विजय मिळेल का हा अजून एक प्रश्न आहे. पण मयूर मात्रेने खूप चांगली गोलंदाजी केली आणि आता मात्र दिनेश चौगुले एक भिंत म्हणून उभा आहे परिधी जुनादुर्गी संघाच्या मध्ये. स्ट्राईक सुद्धा दिनेशकडे आहे. संघाला विजय मिळून देईल का? एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव पाठीशी असल्यानंतर काय होतं दिनेश चौगुले आतापर्यंत तरी दाखवून दिलाय, पण सामना अजून संपलेला नाहीये. खरं तर दिनेश चौगुलेला एक फार मोठी दुखापत झाली. त्या दुखापतून सावरून संघासाठी तो बॅटिंग करताना दिसतोय. 6-18चं समीकरण आहे. अंतिम षटक घेऊन येतोय करण पाटील. फुल टॉस, नो बॉलचा इशारा. आता मात्र अडचण वाढणार आहे. 6 पंच आय थिंक तिसऱ्या पंचांची मागणी केली, गोलंदाजाने केलेली आहे. येस, गोलंदाजाने DRS वापर केलेला आहे. डीजे 1 मिनिट थांबायचं फक्त. गोलंदाजाने DRS हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. डाव्या स्टेवरला फुल टॉस चेंडू होता. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू सुद्धा अनसक्सेस झालेला नाहीये, त्यामुळे यानंतर परिधी जुनादुर्गी संघाला रिव्ह्यू घेता येणार नाहीये. 6+1 7 रन्स. आता समीकरण मात्र असणार आहे 6 चेंडू आणि 11 धावा. 6-11. गोलंदाजासाठी पुन्हा करण मार्गस्थ होईल. करण हा चेंडू मात्र पुन्हा पाहतो आपण पंचांचा काय इशारा. स्क्वेअर चेंडू, दिशाहीन चेंडू. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. 6-10 आणि या चेंडूवर फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. करण स्ट्रेट हिट. 6 धावांसाठी षटकार. क्रिकेट मधला सर्वात सुरक्षित फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. झालेले आहेत. आता मात्र समीकरण जे बदलत आहे. पाच चेंडू आणि 4 धावा. पहा सामना होता कुठे आणि आला कुठे. आमचे सहकारी समालोचक सुनील पवार जर असते तर नेहमीचं वाक्य असतं त्यांचं असतं, सामना होता कुठे आणि आला कुठे. मयूर मात्रे यांनी जी कामगिरी केली गोलंदाजी त्यावर पाणी फिरल्यासारखं वाटते. सामना अजून संपलेला नाहीये. याला कट करण्याचा प्रयत्न अपील आणि पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता खेळपट्टी सोडताना आपण दिनेश चौगुलेला पाहतोय. दिनेश चौगुलेने 3 षटकार लगावले. 23 धावांची खेळी केली. संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे. मात्र मॅच जिंकली जाईल का हा अजूनही प्रश्नचिन्ह आहे. कारण समीकरण जे आहे 4-4चं समीकरण आहे. 4 चेंडू 4 धावा.
सोनोई क्रीडा मंडळ वडुणोकर यांच्याकडनं जर आयदी वडुणोकर संघाने ही मॅच जिंकली तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. पंच इशारा करतायत, वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. जॉय विहान केवणी संघ कॅप्टन, आपण सुद्धा तयारीत राहायचं आहे टॉससाठी लगेच. चार चेंडू आणि 4 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. एक क्षणात असं वाटलं मयूर म्हात्रे जेव्हा गोलंदाजी करताना असं वाटलं, असं समीकरण असं वाटलं नव्हतं. जबरदस्त गोलंदाजी त्यांनी केली. मग क्रिकेट एक अनिश्चितता आहे, क्रिकेटचा अनिश्चिततेचा खेळ आहे. करण पाटील राईट आर्म. हा चेंडू मात्र डाव्या यष्टीच्या बाहेरून जाईल अशा वेळेला तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करतात, ही धोकादायक ठरू शकते. खराब गोलंदाजी, कारण एक धाव तुम्हाला मिळते, एक चेंडू जास्तीत तुम्हाला हाताळावा लागेल. आता मात्र 4 चेंडू आणि 3 धावा. बॅटिंग करण्यासाठी मित पाटील. 4-3चं समीकरण. याला फटका खेळलाय, शॉर्ट मिड विकेट, धावबाची शक्यता आहे. फलंदाज धावबाद.